काय वाटतं आपल्याला, कसं वाटतं? इतका आनंद होतो की असं वाटतं की जे घरी राहिले त्यांना पण चल ग सखे पंढरीला घेऊन जायचं अशी इच्छा होतीये. आणि खूप आनंद होतोय. सगळे एवढा मोठा म्हणजे परिवार पूर्ण चाललाय आपला, तर ते खूप आनंद होतोय त्याच्यावर. कधीपासून येत आहात आपण? आम्ही 2 वर्ष झालं येत आहे. मस्त. आम्ही सकाळी 8 वाजता 7:30ला निघालो. पायी चालताना काय वाटतं? पायी चालताना खूप मस्त वाटतं आणि आनंद होतो. असं वाटतं की पाय आपोआप चालले तर आपण नाही चालतोय असं वाटतं. काय सांगाल तुम्ही, पायी पंढरपूरला जात आहे, काय वाटतं आपल्याला? आपल्याला म्हणजे कसं आहे, पंढरपूरमध्ये जाण्यासाठी एक तर विशेष म्हणजे इतका आनंद वाटतो आणि देवाची एक वारी करणं म्हणजे खूप म्हणजे मनात एकदम बिलकुल हे होतं, काय वाटतं? आनंद. हा, आलो गजानन नगर. आता तिथून पायी वारी समजा आता पंढरपूर म्हणजे छोटे पंढरपूर, लहान पंढरपूर. बाबा, तुम्ही आता पंढरपूरला चाललात, प्रति पंढरपूरला कुठून आलात आणि काय वाटतं याबद्दल? नांदगाव तालुक्यातून आलो, ढेकू गावाहून. आणि ते आता दर्शन घ्यायचं, मुक्काम करायचं. कधीपासून येतात? कधीपासून येतात? आजपासूनच उद्या जाणार आहे आम्ही. किती वर्षापासून? ते 2 वर्षापून येतो. काय सांगाल, आपली जी वारी चाललेली आहे कुठून चाललेली आहे आणि कशा पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे? चिन्मयानंद उपासना मंडळ आणि त्यात सर्व भक्त चिन्मया मंडळाचे आणि खडकेश्वर भक्त मंडळ आणि MGMचे त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. सर्वांच्या वतीनं ते ज्यांना मोठ्या पंढरपूरला जाणं शक्य नाही, एक शास्त्राने दिलेले प्रदक्षिणम पदे पदे, एखाद्या यात्रेमध्ये एक जरी पाऊल टाकला तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि प्रत्येक पावलामध्ये आपले काही दोष असतात ते सगळे निवारण होतात आणि आपल्याला चांगला मार्ग आपल्याला सुख संसाराचा प्राप्त होतो. म्हणून हे विठ्ठलच्या वारी खडकेश्वर म्हणजे आराध्य दैवत, आपल्या संभाजीनगर शहराचं ग्रामदैवत, त्या ग्रामदेवतेपासून शिवशंभूचा आशीर्वाद घेऊन आणि विष्णू चरणी लीन होण्यासाठी छोट्या पंढरपूरला हे सर्व भक्त या ठिकाणी, शिष्य परिवार, माता भगिनी, पालक सर्व या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. आणि हे चिन्मयानंद भक्त मंडळ परिवार आणि उपासना मंडळ यांचं यावर्षीचं पहिलं वर्ष आहे. पण यावर्षी मात्र एवढी उत्सुकता आहे, पुढच्या एकादशीच्या आज वाट पाहिलीत की सर्व महिला आताच म्हणल्या की जीवनगुरु पुढच्या वर्षी पण आपण यात्रा काढू. ही जी पायदिंडी आहे ही मोठ्या स्वरूपात पुढच्या वर्षी वाढणार आहे. यावर्षी पहिलं वर्ष असल्यामुळे तरी आम्हाला थोडा विलंब झाला, त्याबद्दल सर्वांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पण पुढच्या वर्षी मात्र नियोजनबद्ध आणि वेळेवर आणि भरपूर प्रमाणात संभाजीनगर शहरातील जेवढे चिन्मयानंद संस्थांचे शिष्य परिवार राहतील, जे मोठ्या पंढरपूरला जाऊ शकत नाहीत तब्येतीअभावी, चालण्याअभावी, त्यांना आपण हे पंढरपूर त्यांना घडवू ही आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे. चिन्मयानंद महाराज की जय, हरिनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, जीवनगुरु भोगावकर. वारीमध्ये पायी जातात, काय वाटतं? खूप अतिशय उत्साह आणि वातावरण आहे. आषाढी एकादशीनिमित्त पहिल्याच वर्षी आमची चिन्मयानंद उपासना मंडळाची वारी निघाली आहे. खडकेश्वर इथून आम्ही सुरुवात केली आहे 9 वाजता. आता आम्ही पंढरपूरला जाऊन विठ्ठलाच्या चरणी लीन होणार आहोत. कसं वाटतं या वारीमध्ये पायी चालला? काय वाटतं? खूप उत्साह आहे. पायी वारीचा आनंद छान घेता आला. पुढच्या वर्षी जमलं, 2-4 वर्षात जमलं तर आम्ही मोठ्या पंढरपूरला पण आम्ही चिन्मयानंदाची वारी घेऊन जाऊ. आज वारकरीच्या पोशाखामध्ये कसं वाटतं पायी जाता? पायी जाण्याचा आनंद खूपच वेगळा आहे खरं तर. आणि पायी जात असताना जे काही नामस्मरण चाललंय सगळ्या वारकऱ्यांचं, सर्व भक्तांचं, ते नामस्मरण बघून एक वेगळाच आनंद होतोय आणि एक वेगळीच आपल्याला एनर्जी आपल्यामध्ये निर्माण होतीये. आणि अशा या पोशाखामध्ये वारी करायला खूप आनंद होतो, कारण सगळे जण एक वेगळ्या दृष्टिकोनातून आमच्याकडे बघण्याचा प्रयत्न करतात, आमच्याकडे बघतायत, त्यामुळे काहीतरी वेगळं करण्याचा काहीतरी आनंद होतोय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
नमस्कार, माझं नाव ऋत्विक चव्हाण